परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नुकतंच त्यागाचे हवन कार्य बोबडे भाऊ यांच्या निवासस्थानी पार पडले। या हवन कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच चर्चा बैठक सुरू। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच माझ्या परिवाराचे मार्गदर्शक बर्गे काकाजी उपस्थित आहेत, काकाजीला माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच मंचकावर असलेले सेवक सेविका बालगोपाल उपस्थित आहेत, त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। माझे मार्गात जुळण्याचे कारण म्हणजे माझ्या पतीवर खूप दुःख होतं। माझं लग्न झालं 2013 मध्ये। त्यानंतर 2च वर्ष आम्ही सुखानं राहिलो। त्यानंतर त्यांना पायाचा त्रास अगोदर माझ्या लग्नापासूनच होता, पण 2 वर्षानंतर त्यांना त्रास चालू झाला। तर पहिले दवाखाने वगैरे केले आम्ही, नंतर जाणते पाहिले का खूप बस रोजचे जायचे पैसे न्यायचे, तेच चालू होतं। कोंबडा आणा बकरा आणा असंच चालू होतं। नंतर मी म्हणायची माझे पूर्ण रिलेशनवाले बाबाच्या सेवेमध्येच होते, तरी कसं ऐकत नव्हते। नंतर आम्ही विचार केला की मार्गात जुडायचं आहे, एवढे दवाखाने केले आपल्याला आराम पडत नाही आहे। ऑपरेशन सुद्धा केलं। न्यू इरा हॉस्पिटल आहे, तिथे 1 वर्ष ट्रीटमेंट, महिन्याचे 15 दिवसचे जायचे, तर ते ऑपरेशन सुद्धा करून 2.5 लाख ऑपरेशनला लागले। त्यानंतर त्या डॉक्टरना आमच्या अंगावर फाईल फेकून दिली होती की ह्या पेशंटले काही हाय नाही, तुम्ही महिन्याचे कशाला आणता म्हणे। तर आम्ही यानंतर दवाखान्यातच यायचं नाही म्हणे माझ्या। मग आम्ही म्हटलं की आता आपल्याला बाबाच्या मार्गात यायचं आहे। अगोदर आमचे कार्य देववाडीहून होते। 5-6 महिने व्यवस्थित राहिले। नंतर एवढं दुःख आलं की त्या दुःख म्हणजे समजतच नव्हतं। तर आमच्या इथे एक सेवक आहे बोरीवार म्हणून, ते पिंटू भाऊला ओळखत होते। तर ते म्हणत होते की आले ते आमच्याकडे, डोंगरे काकाजी होते, ते काकाजी आले आणि म्हणे की आमच्या काकाजीकडे चाला। आम्ही म्हटलं की तेव्हा मग आम्ही मार्गात असताना सुद्धा आम्ही जाणते बोलवत होतो। आम्ही खूप पिसाळून गेलो होतो। घरचे म्हणायचे की मार्गात आहे ना, दुरुस्त काय नाही होत आहे। मग आम्ही एक दिवस पिंटू भाऊचा फोन आला, तर तेव्हा आम्ही एका जाणत्याला 70,000 रुपये दिले होते।